बालमित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा पेपर क्रमांक 1 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी इयत्ता 4थी आणि 7वीला होती ती काही वर्षापासून इयत्ता 5वी आणि 8वीसाठी घेतली जाते आणि यामध्ये इयत्ता 8वीच्या पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित या विषयावरती असतो. त्यामधील आपण एक घटक पाहणार आहोत आणि त्या प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. घटकाचे नाव आहे साहित्य प्रकार, टोपण नावे आणि सामान्य ज्ञान. तर पहिला प्रश्न आहे, दूरदर्शनवरील गोट्या या मालिकेचे लेखन कोणी केले आहे? बघा, फार पूर्वी दूरदर्शनवरती गोट्या नावाची एक मालिका लागायची. एका मुलाची त्याच्यामध्ये गोष्ट दाखवली आहे, कथा दाखवली, त्याचं जीवनपट दाखवलेला आहे आणि या गोट्या या मालिकेचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय दिला आहे विठ्ठल कामत, दुसरा पर्याय आहे विठ्ठल वाघ, तिसरा पर्याय आहे विठ्ठल प्रभू, चौथा पर्याय आहे विठ्ठल पंत. तर ही जी मालिका लिहिलेली आहे त्या मालिकेचे लेखक आहेत विठ्ठल वाघ. लक्षात ठेवा, विठ्ठल वाघ गोट्या. पांडुरंग महादेव बापट यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पांडुरंग महादेव बापट यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे साने गुरुजी, दुसरा पर्याय आहे वसंत, तिसरा पर्याय आहे सेनापती, चौथा पर्याय आहे यशवंत. तर या पांडुरंग बापट यांना सेनापती या नावाने ओळखले जाते. पांडुरंग बापट म्हटलं की सेनापती लक्षात ठेवायचं. तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय प्र के अत्रे, दुसरा पर्याय राग गडकरी, तिसरा पर्याय पु ल देशपांडे, चौथा पर्याय वि वा शिरवाडकर. तर याचे लेखक आहेत प्र के अत्रे, म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे. यांनाच प्र के अत्रे असे देखील म्हणतात. पुढील पैकी कोणत्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? इंदिरा संत, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी आणि महादेव वर्मा. तर महादेव वर्मा या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, मोठा भाऊ या अर्थाने कोणत्या टोपण नावाने नावात उल्लेख आला आहे? तर 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय वि वा शिरवाडकर, दुसरा पर्याय प्र के अत्रे, तिसरा पर्याय कृ के दामले आणि चौथा पर्याय चित्र खानोलकर. तर वि वा शिरवाडकर या संदर्भाने या प्रश्नाचं उत्तर आहे वि वा शिरवाडकर, पर्याय क्रमांक 1. साहित्यिक आणि त्यांच्या आत्मचरित्रांचे नाव दिले आहे, त्यापैकी चुकीची जोडी निवडा असा प्रश्न येतो. आता यासाठी आपल्याला साहित्यिक कोण आहेत आणि त्यांचे चरित्र कोणते आहेत किंवा त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे. पर्याय पाहूत आपण. पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 1, डॉक्टर नरेंद्र जाधव, आमचा बाप आणि आम्ही. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. प्र के अत्रे यांनी करीचे पाणी हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. आणि पर्याय क्रमांक 4, दया पवार, त्याला दिलं उत्तर उपरा. तर ही चुकीची जोडी आहे. दया पवार यांची उपरा ही आत्मचरित्र नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती विश्वास पाटील यांनी लिहिलेली नाही? बघा, हा असे प्रश्न बारकाव्याने वाचले पाहिजेत. कसं होतं, कधी कधी आपण घाईघाईमध्ये पूर्ण प्रश्न न वाचता उत्तर लिहितो आणि तोच प्रश्न 100% चुकलेला असतो. तर 4 पर्याय दिलेत. लेखक आहेत विश्वास पाटील आणि त्यांनी कोणतं साहित्यकृती लिहिलेली आहे त्या 4 साहित्यकृतींची खाली नावं दिली, त्यातली एक चुकीची जोडी आहे किंवा चुकीचं उत्तर आहे. पानिपत, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2, झाडाझडती. पर्याय क्रमांक 3, मृत्युंजय आणि पर्याय क्रमांक 4, महानायक. यापैकी पानिपत, झाडाझडती आणि महानायक ह्या तिन्ही साहित्यकृती ह्या विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या आहेत. आणि मृत्युंजय जो पर्याय आहे तो मात्र चुकीचा आहे. मृत्युंजय हे शिवाजी सावंत यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे यातील पर्याय क्रमांक 3 हा उत्तर यातील बरोबर आहे. त्या 3ला पण
गोल करायचा आहे. पुढं ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक या निकषानुसार कोणता पर्याय गटात बसणार नाही असा प्रश्न आहे. 1. वि. वा. शिरवाडकर, 2. वि. दा. करंदीकर, 3. पु. ल. देशपांडे, 4. वि. स. खांडेकर. तर यामध्ये पु. ल. देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. अनिल या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिक कोण? त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 नारायण मुरलीधर गुप्ते, पर्याय क्रमांक 2 आत्मारामरावजी देशपांडे, पर्याय क्रमांक 3 यशवंत दिनकर पेंढारकर, पर्याय क्रमांक 4 चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. तर यापैकी आत्मारामरावजी देशपांडे यांनी अनिल या नावाने लेखन केलेले आहे. चुकीची जोडी निवडा. रामायण वाल्मिकी बरोबर आहे. गीत रामायणन ग. दि. माडगूळकर ही पण जोडी बरोबर आहे. गीताई विनोबा भावे ही पण पर्याय बरोबर आहे. भावार्थ रामायण संत तुकाराम ही जोडी चुकीची आहे. बरोबर जोडी निवडा. गीता वाल्मिकी, गीता रहस्य लोकमान्य टिळक, गीताई मोरोपंत, गीत रामायण गो. नि. दांडेकर. यातील गीता रहस्य ही एकमेव साहित्यकृती आहे जी बरोबर आहे, लोकमान्य टिळकांनी लिहिलेली आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम, पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 3 संत जनाबाई, पर्याय क्रमांक 4 संत नामदेव. यापैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. त्यांनी आणखी एक लिहिलेला ग्रंथ आहे तो आहे ज्ञानेश्वरी. कोणत्या कवीने गझल हा प्रकार मराठीत रूढ केला? शांताराम नांदगावकर, जगदीश खेबुडकर, सुरेश भट आणि ज्योतिबा फुले. तर उत्तर आहे सुरेश भट.